विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. या भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या चिरंतन वारशाची 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या गीताचं सादरीकरण केलं जाणार आहे. भंडारा शहरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जावा या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीतून देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. शहरी नागरिकांना रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांची ओळख व्हावी आणि ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट बाजारपेठ मिळावी या उद्देशानं रत्नागिरीत आज जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव तसंच पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्प यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. कोकणातील कोणत्याही रासायनिक खतांशिवाय उगवणाऱ्या रानभाज्या आणि तृणधान्यांचं महत्त्व तरुण पिढीला समजावं यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू भगिनी, महिला बचत गट आणि गृहिणींनी या महोत्सवास उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलं आहे. मुंबईत भारतीय कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे मेंदू आणि मणक्याच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अमृत स्पर्श हे विशेष पुनर्वसन केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रात फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, मानसोपचार आणि योग यांसारख्या विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत. या होता आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.